नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका हर्षद गाडेकर. तर फायनली आज आपल्या फॅमिली ट्रिपला सुरुवात होतीये. या फॅमिली ट्रिपला आम्ही खूप जास्त तर मग मी स्कूबीला बाय बाय केलं. आपली स्कूबी तर घरी राहणार आहे, पण त्याच्यासोबत आपले अमोल भाऊ आणि अमोल दादा सुद्धा घरी राहणार आहे. तर फायनली आपल्या फॅमिली ट्रिपला सुरुवात झाली. तर आपली ट्रिप जाणार होती गुजरातला. गाणे म्हणत आणि गप्पा मारत आम्ही ट्रिप एन्जॉय करत. फायनली आपण गुजरात मध्ये एंटर झालो. आपलं पहिले डेस्टिनेशन होतं सापुतारा. या ट्रिपला सगळ्यात जास्त दादा एक्साइटेड होता आणि दादा सोबत मी तर होतोच. सगळ्यात पहिले आम्ही गेलो गार्डन मध्ये. सापुतारा लेक मध्ये आज आम्ही करणार होतो बोटिंग. सेफ्टी साठी आम्ही लाईव्ह जॅकेट घालून घेतलं. बोटिंग करण्यासाठी मी खूप जास्त एक्साइटेड होतो. मग आम्ही पेडल बोट घेतली. लेक मध्ये मी पाणी सुद्धा खेळलं आणि सिरियसली गाईज बोटिंग करताना खूप जास्त मजा येत होती. बोटिंग झाल्यावर नंतर मग आम्ही खेळलो होवरबोर्ड. होवरबोर्ड सुद्धा खूप भारी होतं. खूप जास्त भूक लागली होती म्हणून आम्ही पेट पूजा करून घेतली. नंतर मग आम्ही एका टेकडीवर आलो. इथं आपली स्कॉर्पियन खूप सुंदर दिसत होती. इतकी डेंजर हवा सुटली होती, असं वाटत होतं मी उडून जाणार. नंतर मग आलो आम्ही गोकाटिंग करण्यासाठी आणि गोकाटिंग अरय दीदी आणि मी करणार होतो. गोकाट चालवण्यासाठी मग मी सुरुवात केली आणि नंतर मग मी अशी पळवली सणांना टिरी टिरी की मी कोणाच. गोकाटिंग करायला खूप जास्त मजा येत होती. खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज केल्या म्हणून आम्ही लिंबू सरबत घेतलं होतं आणि नंतर मग चेअर सुद्धा. नंतर मग आम्ही रोपवे करण्यासाठी आलो आणि रोपवे मध्ये मी आज फर्स्ट टाइम बसणार होतो. मग फायनली रोपवे मध्ये बसलो. दादाला आणि रवी भाऊला बाय बाय केलं. अँड सिरियसली गाईज रोपवे मध्ये इतकी मजा येत होती कारण की खालचं आहे ना वातावरणच इतकं भारी झालेलं होतं. रोपवे मध्ये तर मी फुल एन्जॉय करत होतो, पण भीती पण तेवढीच वाटत होती. नंतर मग आलो आम्ही झिपलाईन करण्यासाठी आणि दादा फर्स्ट नंबरला गेलेला होता झिपलाईन कर आणि दादा तर फुल एन्जॉय करत होता. दादाची तर टर्न झाली पण आता माझी टर्न आली. मी तर फर्स्ट टाइम ट्राय करत होतो झिपलाईन. मग आपल्या झिपलाईनला सुरुवात झाली. झिपलाईन करताना तर मी फुल एन्जॉय करत होतो. मी झिपलाईन करताना एवढं नव्हतो घाबरत की पप्पा इकडे घाबरायला लागले. मी प्रेफर करतो की लाईफ मध्ये तुम्ही एकदा तरी झिपलाईन करा. फायनली आपली झिपलाईन सुद्धा झाली. झिपलाईन करताना तर खूप जास्त मजा आली, पण आता माझ्या नंतर नंबर होता रवी भाऊचा. रवी भाऊ सुद्धा झिपलाईन एन्जॉय करत होते. रवी भाऊच्या नंतर नंबर होता मम्मीचा आणि मम्मी तर खूप घाबरत होती. आम्ही कन्व्हिन्स केलं होतं. मम्मी ना झिपलाईन खूप जास्त एन्जॉय करत होती, पण घाबरत पण तेवढीच होती. सापुताऱ्याचं वातावरण इतकं भारी झालं होतं आणि त्यातल्या त्यात आम्ही ना खूप जास्त एन्जॉय सुद्धा करत होतो. खूप जास्त थकलो होतो म्हणून नंतर मग आम्ही पिलो ऑरेंज शरबत. मग नंतर मी चाललो होतो लहान पोरांची ती गाडी चालवून आणि ती छोटी बाईक इतकी मस्त होती ना की मी ना ती फुल एन्जॉय करत होतो. मस्त स्पीड मध्ये ती बाईक पळवत होतो. नंतर मग मी रवी भाऊला डबल सीट घेतलं आणि रवी भाऊ आणि मी ना ती बाईक आहे ना फुल एन्जॉय करत होतो. नंतर मग आलो आम्ही सनसेट पॉइंटला आणि इथलचं वातावरण इतकं सुंदर झालेलं होतं की मी ना शब्दात सुद्धा व्यक्त नाही करू शकत. खूप जास्त थकलो होतो म्हणून मग आम्ही थांबलो एका ठिकाणी जेवायला. आजचा मी व्लॉग मी याच ठिकाणी एंड करते. उद्याचा नक्की बघा. चला बाय बाय.